जरा शूट बंद कर की नाही किती 1000 बस 500 आपण टाकली की. तर हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज रविवार आहे आणि सकाळची 7:30 वाजल्यात. तर आपण निघाले जॉय स्ट्रीट बघायला. तर चला जाऊया जॉय स्ट्रीट बघायला. तर आपण आत्ता पोचलोय हॉकी स्टेडियम पाशी जॉय स्ट्रीट बघायला. आवाज इथंच असेल. इकडे डान्स चालू आहे आणि इकडे गेम चालू आहे. तर आपण गेम बघायला जाऊया, कारण भरपूर गेम असतात. गेम पहिला बघून येऊया. हाय, सबस्क्राईब टू हिज चॅनल. दिसलंच नाही बाबा. आले आत्ता आले, मी जाणार लगेच आवरून. मी असं पण पळत आला अंगावर. लकी ड्रॉ कसला आहे काय माहित. टायमिंग तर आता मग बाकीचे खेळ बघितल्यात. काय लुडो, मोठाच्या मोठा लुडो आहे. इथं अजून एक लुडो आहे. तिकडे नाही, इकडे सबसिडी आहे. तिकडे लुडो होता. पुस्तकांचं स्टॉल, भरपूर सारे पुस्तक आहे तिकडनं इकडे. इथं पण काहीतरी गेम आहे, ते बंद आहे आता. खरं खेळून गेल्यात. तिथे झाला फुटबॉल. तर आता वाजल्यात 8:15 आणि आम्ही जॉय स्ट्रीट बघून झाले आणि आम्ही आता निघाले घरला, कारण मला आवरून अजून एका लग्नाला जायचं आहे आज. आणि तुला कसं वाटलं जॉय स्ट्रीट? तर आता आपण जॉय स्ट्रीट बघून घरला आलोय आणि आता इथं घरात आवरून म्हणजे आंघोळ वगैरे करून मला जायचं आहे लग्नाला. तर मी आवरून भेटतो तुम्हाला. तर आत्ता माझं आवरून झाले आणि मामा पण घ्यायला आलाय. आणि आता इथनं 105 ते 110 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आणि जाता जाता दोघांनी घेऊन जायचं आहे. आणि टोटल आम्ही 4 जण निघाले. तर आज जरा मज्जा येणार आहे, कारण पोरांच्या आता निघाले आपण दिवसभर. मामा बघा. आत्ता आपण आलोय उजगाव मध्ये. एका मेंबरला याला लय लांब आहे तिची रूम. मला रूम रात्री आलेलो, आठवत नाही. मग ती कुठं आता? ग्रामपंचायत जवळ येणार. आता आम्हाला पत्ता सांगितलं तसा गेलो आम्ही विचारून. अरे तुझं काय, तुझं लग्न लावायचं तिथे काय आता करून तुझं बघ.
ते ना साल्टून कुठं आणलाय कानाच्या वर कानावर सालाड नाही कसा नेता झाला बघ केस काय म्हणता आयला लागला एवढे नाही तेवढं येऊनच नाही टॉपचा म्हणता बा आम्ही इथनं गेलोय रे इथनं गेलो आम्ही हा. इथनं नाही पलीकडच्या इथनं गल्लीत नाही. पलीकडच्या गल्लीतनं गेलो आम्ही असं सर. आता कुठनं घेऊ सांग सर जाऊ दे महाराज तुमची रूम कुठे तिथंच घे ग्रामपंचायतीच्या मागे ग्रामपंचायत मध्ये कोण नाही रूमवर जरा शूट बंद कर की नाही किती हजार बस अशी आपण टाकली की हजार न काढता आलते ना मंडळ आहे मोठे कोट हा घुमाडाला तो मंडळ अध्यक्ष मंडळ मोठा आहे बसलं काय हा, चालू आहे. चाला बसलं काय शंभरचं टाकायला आला आहे रोजचं वय ना 50-100 गाडी काय तुला अवघड काढायला आईस होय का ते रे ते नव्हे ते काजल तिचा गोगल ठेव की गाडी तर चालताना ठेव काजल बहीण आपली काढा नाही बाबा तुझं कोण घेतलं येऊ बघ की हा कसं काय काय किती रुपये कशाचं फास्टॅग नवीन करायचं ना होय. करायला लागणार पहिला बघू एक्सरे आधीवर काय करत गाडी सगळ्या वस्तूमध्ये का एक तर चेस नंबरवर येते नाही तर आपल्या गाडी नंबर बोंबा बोंब माझे आत्ता मी सकाळपासून 70 ते 80 किलोमीटरवर आलोय आणि फास्टॅग करायला म्हणून थांबले आमच्या गाडीला कारण फास्टॅग नाही आमच्या गाडीला बॅलन्स आता राहायला लागलाय का आपल्या इथे गाड्या 500-600 रुपये काढते किने डोल ना घ्या तुझा होत्या आता काय झालं 900-1200 रुपये म्हणला किने डोल ना घ्यावं 700 रुपयाला काढतात 500 घेऊ दे आपले तिथं महाग असल्यामुळे मी नाही काढला बा किती किती रुपये रुपये 800 रुपये घेतले 800 रुपये बघा दादा खोटं बोलत आम्ही 382 ते 200 रुपये जरा त्या कॉस्ट 244 रुपये आयडीएफसीचा निघत नाही ते जुन्या मालकाच्या ह्याच्यावर आहे गाडी कोटकचा कितीला आमच्या इकडे किनीवर ते मिळते 600 मिळते तुम्ही चालत होता मला काय मिळणार आहे सांगा तुम्ही? नाही करा 700ला करा पाहिजे आता. एवढं होतं दादा होते होते ते हो मारा 600 ला घाला. किती वेळ लागतोय किती वेळ लागणार यासाठी घ्या की मागं एका संकट जमलं नाही म्हणजे फास्टॅग तयार करायचं त्याचा रेट आणि पुढे येऊन आम्ही थांबलोय जरा असंच आता फास्टॅग तयार करायला झालं आमचं बऱ्यापैकी सगळं यातनं कंपनी फास्टॅग बिस्टॅग सगळं काढून देते पासिंग बिसिंग सगळं कुणाची शोरूम मधनं रे गाडी आता घेतली. नवीन होय हा काय झाले 400 रुपये गेले किती रुपये गेले तर आमचा फास्टॅग करून झाले गेलं म्हणायचं आपलं आणि 300 रुपये इथं गेले. फास्टॅग लावलाय बघा होय अरे तेवढं एकदा झालं ना घरी अरे येतो आता 100-200 गेला तर तेवढा 400 फास्टॅग झाला मग कसं गणित सांभाळा त्याला अरे जुन्या काढून जायचं 200 यायचं 200 400 रुपये झाले 700 रुपयाला फास्टॅग 400 रुपये बॅलन्स झाला आपला विषय हा रेट लावलाय तेवढं होणार फास्टॅग नवीन आहे रे हा होय होय म्हणून म्हणलं. आता नाही पहिला फास्टॅग झालाय नुसतं मेसेज बघायचं पैसे कट झाले मेसेजची एवढी खुशी खायला पैसे गेल्या पण एवढं खुश वाटलं म्हणजे चेष्टा नाही आपली पोरं नाद करते काय तर आता मी कुठल्या गावात थांबले माहित नाही तर बुकिंगला थांबली लग्नात काय देत नाही आपण तरी पण ह्या लग्नात जरा स्टँडर्ड वागूया म्हणलं आता सगळीकडे काहीच घेत जायत नाही आम्ही त्यातला घेऊया त्यातलं घेऊया का त्यातला घेऊया
200 दे. काय 200 ला तू बरोबर आहे मामा बरोबर आहे. आता फुलाच्या ह्याच्यातून चालू आहे. कितीला झालं? कुठं पाहिजे तुला? हे घ्यायचं बाबा. हा ना हे घे. त्यात कलरची फुलं आहेत. त्यातले काढून घेतो रे मला द्यायला कोणाला तर. हा जरा मोठी पिशवी दे. ठीक आहे. तर आत्ता घेतलाय बुके. किती रुपये रे? 200 रुपये दे. 250चा 200ला. आणि असे कार्यकर्ते असल्यावर तुमच्या इकडे जरा वेगळा आहे. आम्ही आत्ता घेतली दिलखुश खायला. ठीक आहे यात खाऊन बघूया कसं आहे. पहिल्यांदाच खाणार आहे आपण. बाकी पिशवी क्वालिटी पहिल्यांदा खाल्ली. फुलकून काढला होय. चांगला आहे की. तर आता 12 वाजल्यात आणि आम्ही हॉल कशी पोचलोय. लगीन झालं असं वाटायला आलं आम्हाला. जेवण जाऊन आता जेवूया पहिल्यांदा. त्यासने जाईल तर पहिला जेवणच लागते. बाकी काही विषयच नाही. बटाट्याची भाजी आणि लाल शिरा. शिरा कुठला आणलाय? मग हैदराबाद आणि खाजा. खुर्ची धरतोस का बघ. पण नाही परवा अक्कलकोट पंढरपूर सगळी गेली. ही कोणा ओळखा सगळ्यांनी. मी कोण हो म्हणाय तरी लागली. पत्ता चुकल्या वाटत. ब्लॉग मध्ये चालू आहे. हा टाकायचा. हो युट्यूबला येणार आहे ती. बरं आहे का? हा स्वामींच्या कृपेमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ. स्वामींच्या कृपेमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ. स्वप्नील रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. ते इंग्लिशमध्ये घ्या. क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये धोनीने मारला 6. हर्षदाचं नाव घेतो हीच 7 जन्मी फिक्स. दोन्ही आलाय. हे बघा रुपवत सगळी फोडल्या पोरांनी. हे बघा आम्हाला नाव देऊन खायला. आणि हिनंच पोळा सांगितलेलं आणि इकडून उभारले. कोणाला सांगितलं नाही त्यांनी मनाने फोडलं. चपला गेली शेवटच. धन घ्या एक घ्या. अर्धा किलो जर खाल्ला असतील प्रसादानं अर्धा किलो जर पेढा आणला तिथनं. तर आत्ता दुपारचे 2:45 वाजल्यात आणि लग्न झाले आणि आम्ही निघालो आता डायरेक्ट दंडोबाच्या डोंगराला निघालो बघायला. तर आत्ता आम्ही पोचलोय दंडोबा मंदिरापाशी. सोम सर 2 शब्द बोला. पहिला पाणी आणि कुठं सर काय तर बाया दंडोबाची माहिती सांगा. घंटा माहिती दंडोबाला पहिल्यांदा झालोय. त्यामुळे माहिती काय माहित नाही. नेमका दंडोबा देव कसला आहे ते बघूया. वातावरण तर चांगलं आहे. शांत आहे. जंगलात न यायचं आहे त्यामुळे शांत आहे. गर्दी पण आहे संडे असल्यामुळे. काय असल्यामुळे रविवार चप्पल काढीतच. कट येतोस काय?
₹10 एक. आता आपण दंडोबा बघून वरती आले कळसाच्या इतर ठिकाणी आणि भरपूर झाडं आणि रस्ते असा असा फुटपाथचा रस्ता आहे सगळीकडं. हो या तुम्ही आम्ही जरा गाडीचं तिथं आहे की सोपं मग तिथं बघा ते स्पॉट आहे की तिथं आहे, तेच आहे सगळे पायऱ्याच आहेत. राहू दे, चला जीन पॅन्ट मग सर नाही बा मौज कर दी बैठे. अरे हर्ष हर्ष रोक जाऊ नको रोक. आता सगळ्यात आपण वर आले कळस म्हणतात त्याला, कळस म्हणतात इथं. ऊस लावायसाठी तिने स्वतः बांधले वाटते. छोटासा एकदम बारकासा रस्ता आहे, एकदम म्हणजे एकदम बारका रस्ता आहे. आपण काय टाकू स्पॉट विषय स्पॉट बरोबर आहे याला लागते संपादक. तर आत्ता मी दंडोबा देवाचं दर्शन घेतले, ड्रोन शूट पण घेतल्यात आणि आता चाललोय आम्ही घरला परत. तर आत्ता रात्रीचे 7:30 वाजल्यात आणि आपण आलोय घरात. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. चला बाय बाय.